आज आम्ही आमचे नेते आदरणीय देवदास कांबळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, बहुजन विकास साहेब यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास परवानगी नसताना खोटे रेकॉर्ड तयार करून जवळपास 155 कर्मचारी शिक्षक भरती करण्यात आले आणि 2012 पासून बंदी आहे शिक्षण भरतीला. मात्र संस्थाचालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार करून स्वार्थासाठी शासनाच्या तुझ्यावर डल्ला मारलाय. त्या सर्व जो कोणी दोषी असेल त्या दोषीवर कारवाई करा, यासाठी बहुजन विकास साहेबांची मागणी आहे. आम्ही रास्त मागण्या घेऊन येत्या 20 दिवसामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रचंड अशा आम्ही आत्महत्याचा मार्ग अवलंबणार आहोत. मात्र तत्पूर्वी योग्य ती कारवाई करा म्हणून या ठिकाणी आम्ही मान्य उपजिल्हाधिकारी साहेबांना निवेदन आहोत, मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आहोत. आमच्या मागण्या आहेत. कारण संस्थाचालक अत्यंत गडगंज झालेत. अनेक संस्थाचालक या संस्थेच्या पैशातून या अमाप माया जमा केले. अशा संस्थाचालक कारवाई व्हावी, त्यांच्या मालमत्ता चौकशी व्हावी. कारण अनेक संस्थाचालक आज भावाला अध्यक्ष करायचं, त्याला मारून टाकायचं, भावाच्या मुलाला कार्यकारिणीवर घ्यायचं, त्याला संपवायचं, असे प्रकार महाराष्ट्रामध्ये आज घडत आहेत. संस्था म्हणजे कुरण झालाय, संस्थाचालकाचं कुरण झालंय आणि अमाप मालमत्तेमधून विविध राजकारण करायचं, लोकांना संपवायचं, विविध कोट्यावधी मालमत्ता जमा करायची, हा प्रकार चालू आहे. आणि तसाच प्रकार 155 शिक्षकांमध्ये झालाय. जवळच्या नातेवाईकाने घ्यायचं, जवळच्या मुलाला घ्यायचं, जवळच्या सुनेला घ्यायचं, असे प्रकार सर्रास महाराष्ट्रामध्ये घडलेत आणि ते प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये घडलेत. याची सखोल चौकशी होईपर्यंत बहुजन विकास अभियान कोणत्याही भीती न बाळगता, कोणत्या मिशाला बळी न पडता आदरणीय देवदास कांबळे साहेब आहेत त्यांच्या साक्षीने मी सांगतो की हे आंदोलन जनसामान्याचं आहे आणि शेवटपर्यंत लढणार आहोत. सांगू देतो. जय भीम, जय हिंद, जय संविधान.